उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खरं तर पंढरपूरचा दौरा केला होता। या दौऱ्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा खरं तर विठ्ठलाचं दर्शन घेतलं होतं। त्यानंतर त्यांनी ज्या भाविकांना प्रशासनाने दिलेल्या सेवा सुविधा आहेत त्याची देखील पाहणी केली होती। तर पहिल्यांदा त्यांनी जे काही नियम होते, जे आज VIP दर्शनाचा जो नियम असेल त्याचबरोबर नो व्हेकलचा जो हे सर्व नियम पाळून त्यांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं। त्यानंतर आता त्यांनी खरं तर चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये ज्या सेवा सुविधा भाविकांना दिल्या त्याची पाहणी केलेली आहे। आपण आता बघू शकतो की ते चंद्रभागेच्या वाळवंट, ह्या वाळवंटामध्ये असलेल्या जे काही स्वच्छतागृह असते, शौचालय असलेल्या सगळ्यांची प्रॉपर आतमध्ये जाऊन त्यांनी खरं तर पाहणी केली होती। त्यानंतर आरोग्य विभागानं जे 2 तंबू हॉस्पिटल उभं केलेले आहेत त्यामध्ये खरं तर मिनी ICU देखील उभा केलेला आहे, जेणेकरून इथून कुठलंही मोठं वाहन आतमध्ये जात नाही। त्यासाठी खरं तर आरोग्य विभागानं मिनी ICUची देखील निर्मिती खरं तर चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये केली, त्याची देखील त्यांनी खरं तर पाहणी केली होती। त्याचबरोबर नदीपात्रामध्ये यावर्षी पहिल्यांदाच खरं तर भाविकांना खरं तर स्नान करण्याकरता जे एरिया आखून दिलेला त्या एरियाची देखील त्यांनी खरं तर पाहणी केली होती। त्याचबरोबर नदीपात्रामध्ये असलेल्या ज्या काही बोटी आहेत किंवा नौका चालक आहेत त्यांच्याशी देखील त्यांनी प्रॉपर चर्चा केली होती। त्यानंतर आता खरं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दर्शन बारीकडे गेलेले आहेत। एकंदरीत त्यांनी जो भक्तिसागर म्हणजे 65 एकरचा जो परिसर आहे त्याची देखील पाहणी केली, त्याचबरोबर वाळवंटाची केली आणि आता ते विठ्ठल मंदिरामध्ये असले जे काही पुरातत्व विभागाचे काम पूर्ण झाले त्याची देखील त्यांनी पाहणी करून आता ते दर्शन बारीमध्ये खरं तर भाविकांची चर्चा देखील साधणार आहे, जेणेकरून VIP दर्शन बंद केल्यामुळे भाविकांना जो 20 ते 22 तासाचा कालावधी लागाय तो आता कुठेतरी निम्म्यावरती आलेला आहे। आज भाविकांना 6 ते 7 तासाचा खरं तर कालावधी लागत आहे। त्यामुळे त्यांनी एकंदरीत या सगळ्या कामाबाबत प्रशासनाने देखील खरं तर त्यांनी मागाची प्रेसमध्ये देखील कौतुक केलं होतं, जेणेकरून जे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद असतील यांनी खरं तर चोख सगळी व्यवस्था खरं तर पंढरपूरमध्ये केली होती। या सगळ्या कामाची पाहणी झाल्यानंतर खरं तर मुख्यमंत्र्यांनी एकंदरीत समाधान देखील खरं तर व्यक्त केलं होतं। पंढरपूरमध्ये अतिशय सुंदर असं पंढरपूर झाले असलेल्या भावना देखील आज खरं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या होत्या। पंढरपुरातून कॅमेरामन विनोद सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।